ची असेल पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी आणि ते अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी मिलिंद स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल पहिला चेंडू फेस करण्यासाठी आणि गोलंदाजी मार्कवरती लेविस हा गोलंदाज पाहायला मिळतोय. थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडून क्षेत्ररक्षकाचा विचार केला. ऑनसेटला एक क्षेत्ररक्षक, टीप मिड विकेट, ऑफसेटला एक क्षेत्ररक्षक तैनात, टीप वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला तैनात. ऑनसाईडला जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉईंट पॉईंट आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅन फ्लाइंग स्लिपला तैनात. पहिला चेंडू असेल लेविस, पहिला चेंडू शॉट पुलचा फटका ऑन साईडला, पुल सक्सेसफुल होईल. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषा पलीकडे. मिलिंदच्या बॅटमधून दमदार असरदार ब्रँडेड क्रॅकिंग षटकार. लेविशाच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग फटका, काउंटर अटॅक केलाय. चेंडू मिड विकेटच्या वरून पाठवून दिलाय 6 धावांसाठी. दमदार षटकार. सुरुवात 6 धाव्याने झाली या धावपलकावरती. स्कोरबोर्डवरती एक चेंडू समाप्तीनंतर 6 धावा. धावपलकावरती पहिल्या चेंडूवरती 6 धावा षटकार आणि 6 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. मिलिंद याच्या बॅटमधून दमदार षटकार मिड विकेटच्या वरून. खेळपट्टी देखील फलंदाजांसाठी मदतगार ठरणारे आणि याच खेळपट्टीवरती सुरुवात देखील चांगली केली पालोली वॉरियर्स क्रिकेट संघाने. 6 धावा धावपलकावर. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु ताकदवर फटका, चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग साधत असताना मिड विकेटच्या वरून षटकार मिलिंदच्या बॅटमधून. यावेळी राईट अबाउट द वे राईट राऊंड द विकेट. आणि याही वेळी फटका जर पाहिला तर वाईडिश लॉंग ऑफच्यावरून 6 धावांसाठी. दिशा बदलली गोलंदाज लेविस याने, परंतु फटका तेवढाच चांगला. मिलिंद याच्या बॅटमधून वाईडिश लॉंग ऑफला चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बॅक टू बॅक षटकार मिलिंदच्या बॅटमधून आणि सागिक धावसंख्या 12 रन, 12 धावा धावपलकावरती. आक्रमण सुरुवातीच्या चेंडूपासून पहिल्या चेंडूपासून केलं मिलिंद या बॅटरने आणि आक्रमक होत असताना सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. अटॅकिंग क्रिकेट मैदानात पहिल्या षटकादरम्यान पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना ती चौफेर फटकेबाजी. पहिला फटका मिड विकेटच्या वरून आणि त्यानंतर इनसाइड आउटचा फटका वाईडिश लॉंग ऑफ वरून षटकार. सागिक धावसंख्या 12 रन, स्कोर धावपलकावरती 12 धावा पाहायला मिळत आहेत. याही वेळी फटका समोरच्या दिशेने स्टेट डाऊन डे ग्राउंड डीप लॉंग ऑफच्या वरून झालाय. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. विस्फोटक फटका. बॅक टू बॅक 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक देखील लेविसच्या विरोधात मिलिंद या बॅटरकडून. आणि अटॅकिंग क्रिकेट काय असतं मैदानात सादर केलं जात आहे. अटॅकिंग क्रिकेट सुरुवातीच्या षटकापासून सागिक धावसंख्या 18 रन, 18 धावा या धावपलकावरती. आक्रमकता ही बचावाचं साधन क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो आणि ते सुरुवातीपासून आक्रमण मैदानात मिलिंद या बॅटरकडून. 3 चेंडूवरती 3 षटकार लेविसच्या विरोधात. मिड विकेट, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफच्या वरून एक षटकार. 18 धावा या धावपलकावरती. आक्रमणाने सुरुवात विस्फोट मैदानात केला जातोय. लॉफ्टेड फटका मैदानात लावला जातोय बॅटर मिलिंद याच्या माध्यमातून. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार. सांघिक धावसंख्या 18 रन, 18 धावा या धावपलकावरती. मिलिंद हिज ऑन फायर. मैदानात आक्रमकरित्या फलंदाजी करतोय. याही फटका ऑन साईडला खेळा. मिस टायमिंग फटका झालाय. फटका फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. झेलची संधी, परंतु चुकी मैदानात पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण विकेट गमावली थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाने. एक साधं सोपं झेल, परंतु इथे सोडण्यात आले. 2 धावा मिळतील मिलिंद या बॅटरला आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 20 धावा 20 रन स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. आक्रमकरित्या सुरुवात केली. चांगला स्टार्ट पाहायला मिळाला पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. मिलिंद या बॅटरकडून 3 षटकार, त्यानंतर झेल सुटल्यानंतर 2 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती हा बॅटर पाहायला मिळतोय.
फ्रंटफूटचा वापर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे फटका फसलाय. विकेट गमवावी लागेल. मिलिंद माघारी परत त्याला पाहायला मिळतो. डगआउटचा शिकार बनतोय. पहिला धक्का बसला. पालोले वॉरियर्स क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावरती. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावर. मिलिंद माघारी परतल्या. वैयक्तिक कोट्यात 20 धावांचं योगदान. 20 धावा बनवल्या. 3 षटकार. 5 चेंडू फेस करत असताना सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला असेल. विक्रांत याची साथ देण्यासाठी या षटकातील अंतिम चेंडू असेल. गोलंदाज लेविस याचा चांगला चेंडू. कमबॅक करत असताना अंतिम चेंडू निर्धावडे गेल. विकेट देखील मिळवली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा या धावपलकावरती. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन 1 ओव्हर. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय मैदानात पाहायला मिळतोय थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाचा. परंतु प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मिळालेले फलंदाजी आत्मविश्वासाने फटकेबाजी मैदानात करत असताना पॉवर प्लेच्या षटकादरम्यान बनवल्या 20 धावा या धावपलकावरती. मिलिंद याचा आक्रमक अटॅकिंग क्रिकेट ते विस्फोटक फटके मैदानात पाहायला मिळेल. लेविशियाच्या विरोधात षटकारांची हॅट्रिक. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार. त्यानंतर विकेट मिळवली लेविस या गोलंदाजाने आणि कमबॅक करत असताना पहिलं षटक 20 धावा 1 गडी बाद या धावपलकावरती. न्यू बॅटर मैदानात कौशल विक्रांत याची साथ देत असताना आणि दुसऱ्या षटकादरम्यान प्रतीक हा गोलंदाज पाहायला मिळेल. पहिला स्पेल घेऊन थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडून पॉवर प्लेचा निर्बंध संपल्यामुळे क्षेत्ररक्षण विस्तारला गेले. त्याचमुळे क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. लेफ्ट हँडर बॅटर समोर असेल. ऑनसेटला 3 क्षेत्ररक्षक. लेफ्ट हँडर बॅटरसाठी लेफ्ट स्क्वेअर लेग मिड विकेट कॉर्नरला तैनात. लॉंग ऑनला कॉमेंट्री बॉक्स समोर 1 क्षेत्ररक्षक. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये आणि वाईडिश लॉंग ऑफ डीपमध्ये पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर प्रथमच टाकी एंडला विक्रांत असेल. पहिला चेंडू फेस करेल या इनिंग दरम्यान. सांघिक धावसंख्या 20 रन स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. आतापर्यंत 1 गडी बाद होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ मैदानात सुरू असताना टाकी एंडला विक्रांत हा बॅटर. यावेळी दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर फेकला. दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी शॉट खेळण्याचा प्रयत्न विक्रांत याचा असफल ठरलाय. सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या षटकादरम्यान कारण निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि सांघिक धावसंख्या 20 रन या धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ नाणेफेक हरल्यानंतर टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय मैदानात आलेलो वॉरियर्स क्रिकेट संघ. महत्त्वपूर्ण लढती दरम्यान शॉर्ट चेंडू षडांपूलचा फटका मिड विकेटच्या वरून दूरवरून फेकला गेला. या चेंडूला सीमारेषा पलीकडे निघेल चेंडू. पंचांचा इशारा आलाय. बिग 1 सिक्सर विक्रांत याच्या बॅडमधून हा तडाखेबंद षटकार. (26 रन 26 धावा धावपलकावरती. षडांपूलचा फटका सक्सेसफुल झालाय. ताकदवर फटका मिड विकेटच्या वरून दूरवरचा षटकार विक्रांतच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळालाय. आणि सांघिक धावसंख्या 26 धावा 26 रन. आक्रमण हे सातत्याने आणि निरंतर मैदानात पालोले वॉरियर्स क्रिकेट संघाकडून. याही वेळी ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न. लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आणि अंतिम षडी जर पाहिलं तर निर्धाव चेंडू या धावपलकावरती. 26 रन लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. कमबॅक करत असताना चांगला चेंडू. शॉर्ट चेंडू ऑन साईडला खेळ्या मिड विकेटला डीप कावकोणाला क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक जर पाहिला तर बॅकअप चांगले निघालाय. वरतीची फेकी थोडीशी वाईट परंतु 1 धाव यामध्ये या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 27 रन 27 धावा धावपलकावरती. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानात सुरू असताना धावपलकावरती 27 धावा पालोले वॉरियर्स क्रिकेट संघाकडून फलंदाजी करत असताना या सामन्यादरम्यान
मागील 2 सामन्यादरम्यान धावांचा पाठलाग झाला यशस्वीरित्या आणि या तिसऱ्या सामन्यादरम्यान आतापर्यंत जर पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या 27, 27 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला असेल. कौशल हा बॅटर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर राईट हँडर आणि लेफ्ट हँडर कॉम्बिनेशन मैदान. त्याचमुळे सातत्याने क्षेत्ररक्षण देखील स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बदलावं लागते. राईट हँडरसाठी ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला डीपला घेतलाय राईट हँडर बॅटरसाठी. गोलंदाजी मार्कवरती असेल. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट गोलंदाज समोर असेल कौशल हा बॅटर. शॉर्ट चेंडू शळांपूलचा फटका ऑन साईडला डीप कावकोणाच्या वरून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क स्टँड अँड डिलिव्हर षटकार. कौशलच्या बॅटमधून हा दमदार षटकार निघालाय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 33 रन 33 धावा धावपलकावरती. एक गडी बाद. कौशलने देखील हात खोलायला सुरुवात मैदानात केली. आक्रमणाला सुरुवात केली कौशल या बॅटरने देखील मैदानात. आणि अटॅकिंग क्रिकेट आता मैदानात. प्रत्येक गोलंदाजच्या विरोधात बॅटर कौशल आणि विक्रांत याच्या माध्यमातून 33 रन लॉस ऑफ 1 विकेट 33 धावा या धावपलकावरती. दुसरं षटक मार्गक्रमणावर पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू धीम्या गतीने फेकलाय. लोअर फुल टॉस चेंडू आडव्या वाटणे फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट थळव्यांचा क्षेत्ररक्षक बीट झालाय. त्यानंतर जर थोडंसं फंबलिंग परतीची फेकी तोपर्यंत 1 धावा या चेंडूवरती. पंचांचा इशारा आलाय लेग बायचा आणि त्याचमुळे ही अतिरिक्त धाव असेल एक्स्ट्रामध्ये ॲड केली जाईल संघाच्या खाती. आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 34 रन लॉस ऑफ 1 विकेट. हे समाप्त झालंय 2 षटकांचा. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17च्या रन रेटने या धावपलकावरती 34 रन 34 धावा एक गडीबाद. चांगले क्रिकेट मैदानात पालवले वॉरियर्स क्रिकेट संघाकडून नाणेफेक जरूर हलाय. फलंदाजी मिळाली परंतु मिळालेली फलंदाजी बेधडक फटकेबाजी मैदानात अफलातून क्रिकेट मैदानात खेळलं जात आहे. क्रिकेट हा खेळ सोपा वाटतो ज्यावेळी आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आणि बळकट आत्मविश्वास असतो. आणि तोच आत्मविश्वास मैदानात दाखवला जातोय. स्वतःवरती विश्वास ठेवत असताना चांगले क्रिकेट दोन्ही फलंदाज खेळत आहेत. परंतु समोरून थोडंसं निराश व्हावे लागले गोलंदाजांना. कारण आतापर्यंत आक्रमण सातत्याने ते आक्रमण रोखण्यासाठी तिसऱ्या षटकादरम्यान नवोदित गोलंदाज पाहायला मिळतोय थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडून. पहिला चेंडू मिस टायमिंग फटका झालाय. शॉर्ट कव्हरला झेल घेण्याची संधी असेल परंतु याही वेळी चेंडू नो मॅच लँडमध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडून सातत्याने पाहायला मिळालं. मागेल मिलिंद याचे झेल सुटले त्यानंतर मिलिंद याने आक्रमण केलं. आणि इथे जर पाहिलं तर झेलची संधी होती. हाफ चान्स जरूर होता परंतु हा या हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं खूप महत्त्वाचं असतं क्षेत्ररक्षणाला. 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. बॅटर विशाल कौशल्याला आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्या धावपलकावरती 36 रन 36 धावा. शॉर्ट चेंडू चांगला फटका समोरच्या दिशेने खेळल्या. ताकदवर फटका कौशलच्या बॅटमधून डीप लॉंग ऑनला परंतु मिळेल फक्त 1 धावा. आणि या सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 37 रन 37 धावा या धावपलकावरती. चांगल्या क्रिकेट मैदानात कौशल देखील खेळतोय. मागील षटकादरम्यान एक षटकार कौशलच्या बॅटमधून हापाम फुलचा डीप काव कोणाच्या वरून त्यानंतर सिंगल डबल मैदानात कन्वर्ट करत असताना 37 रन 37 धावा या धावपलकावरती. स्ट्राईक एंडला असेल यावेळी लेफ्ट हँडर बॅटर विक्रांत. यावेळी चांगला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. ते तर पाहिला तर डावा पाय देखील उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आला होता. चपलून फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगला चेंडू बदलाले ते मैदानात दाखवलं. ऑफ ब्रेक चेंडू लेफ्ट हँडरसाठी जो आउटकटर पाहायला मिळतो नेहमीच तो चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या धावपलकावर 37 रन 37 धावा. यावेळी फटका पुन्हा एकदा ऑन साईडला वळवल्या. मिड विकेटला डीपमध्ये काऊ कोणाला क्षेत्ररक्षक त्यांना चांगले क्षेत्ररक्षण पिकअप थ्रो पाहायला मिळाले विकेट किपरकडे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडून यावेळी सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 38 रन. आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर यावेळी स्ट्राईक एंडवरती असेल कौशल हा बॅटर.
चांगले क्रिकेट पालोले ब्रदर्स वॉरियर्स क्रिकेट संघ देखील मैदानात खेळतोय. फलंदाजी मिळाली आणि आतापर्यंत जर पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट, त्याचबरोबर अटॅकिंग क्रिकेट देखील मैदानात. शॉर्ट चेंडू मिस टायमिंग फटका झालाय. झेलचा प्रयत्न, चांगला एफर्ट मैदानात. ती अव्वल दर्जाची कामगिरी विकेट कीपरकडून. जे झेल अस्तित्वात नव्हतं, परंतु ते झेल घेण्याचा देखील प्रयत्न आणि हेच क्रिकेट मैदानात पाहायला मिळाले. सिंगल मिळाल्या या चेंडूवरती कौशल्य बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 39 रन, 39 धावा धावपलकावर. प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाले. ही चांगली बाब मैदानात पालवलंय मॉरियस क्रिकेट संघाकडे. कारण आतापर्यंत कोणताही चेंडू निर्धाव न निघता क्रिकेट चांगलं खेळलं जात आहे. यावेळी चांगला चेंडू, फलंदाजाला निरुत्तर करणारा हा चेंडू. फुलर लाईनचा चेंडू थोडासा बाहेर निघालाय. अंतिम षटक आणि अंतिम चेंडू निर्धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 39 धावा, एक गडी बाद, 39 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन 3 ओव्हर्स. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ मैदानात बाकी राहिलाय आणि या 2 षटकादरम्यान विक्रांत आणि कौशल हा बॅटर कशाप्रकारे फलंदाजी करेल, आक्रमणात सातत्याने मैदानात ठेवलं जाईल की समोरून विकेट मिळवलं जाईल, कमबॅक केलं जाईल. थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडून हे पाहणं औत्सुक्याचं असेल. आजचा पहिला दिवस कानकोना प्रीमियर लीग 2024 तिसरं एडिशन या स्पर्धेचं आणि आजच्या पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानात रंगतोय. दोन रणधुरंधर क्रिकेट संघ एकमेकांसमोर लढत करतायत. आतापर्यंत टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय ते ब्रदर्स क्रिकेट संघाचा येणारा काळ हा यशस्वी असेल की अयशस्वी, येणारी वेळ येणारा काळ मैदानात ठरवेल. परंतु मिळालेली फलंदाजी पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी ती बेधडक फटकेबाजी अफलातून क्रिकेट मैदानात खेळले जाते. कौशल असेल, विक्रांत असेल, सुरुवातीला मिलन याचं आक्रमण तिने फलंदाजांनी प्रभावित करणाऱ्या क्रिकेट मैदानात खेळले. क्लॉक षटकाला सुरुवात होईल. चौथ्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती मयूर पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून मयूर गोलंदाजी मार्कवरती असेल. समोर कौशल हा बॅटर पहिला चेंडू फेस करण्यासाठी या षटकादरम्यान आतापर्यंत सांघिक धावसंख्या 39 रन, 39 धाव्या धावपलकावरती, 1 विकेट लॉस. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला चांगले क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी असेल. ताळमय मैदानात चुकलाय, कॉलिंग चुकीचं निघालंय. ही धाव अस्तित्वात नव्हती. ती धाव घेण्याचा प्रयत्न कौशल्या बॅटरचा आणि क्रिकेटमधील आत्महत्या रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल कौशल्या बॅटरला. दुसरा धक्का बसतोय पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. सांघिक धावसंख्येचा विचार केला, 39 रन, लॉस ऑफ 2 विकेट आणि 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. चौथ्या षटकाच्या सुरुवातीलाच विकेट मिळाली थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाला कौशल्याच्या स्वरूपामध्ये. क्लॉक षटक आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर नक्कीच थोडासा दबाव देखील नवीन फलंदाजावरती असेल. कारण इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर क्लॉक षटक आणि त्याचमुळे आक्रमण करावं लागेल. एका बाजूने पालोलीम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या फलंदाजाला सांघिक धावसंख्या 39 रन, 39 धाव्या धावपलकावरती, 2 गडी बाद. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. साई स्ट्रायकिंग एंडला असेल. आता मात्र लेफ्ट हँडर दोन्ही फलंदाज मैदानात. नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रांत लेफ्ट हँडर बॅटर, त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडला साईश देखील लेफ्ट हँडर बॅटर. गोलंदाजी मार्कवरती मयूर पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. त्याचमुळे पहिला चेंडू देखील धावपलकावरती निर्धाव निघालाय. सांघिक धावसंख्या 39 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी खराब चेंडू निश्चित स्वरूपात द वेस्ट हाईटच्या देखील वरती. बिमरचा इशारा पंचांचा आलाय. अतिरिक्त एक धाव मिळेल. नोचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावा या चेंडूवरती. त्याचबरोबर एक धाव बॅटर साईशाच्या बॅटमधून आणि टोटल 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 41 रन, 41 धाव्या धावपलकावर. नो चेंडू आलाय आणि त्याचमुळे सोबत आलाय 3 हिट देखील. एंडला विक्रांत हा बॅटर. फटका स्टेट डाऊन डे ग्राउंडचा कलात्मक नेत्रदीपक चेंडू डीप लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. विक्रांतच्या बॅटमधून क्रॅकिंग षटकार मयूरच्या विरोधात आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या आता मात्र या धावपलकावरती 47 रन, 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्टेट डाऊन डे ग्राउंडचा फटका ओव्हर द बॉलर हेड सरळ
बॅटने समोरच्या दिशेने कलात्मक फटका क्रिकेटचं ते सौंदर्य जपणारे हे फटके बॅटच्या मधोमध चेंडू घेत असताना समोरच्या दिशेने षटकार मयूरच्या विरोधात या 6 धावेने सांघिक धावसंख्या देखील 47 रन 47 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू बॅटचा लेमन कट लागत असताना चेंडू डीप गलीच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अंतिम चेंडू चेंडू अडवण्यात आलाय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानात, परंतु महत्त्वपूर्ण क्षणी रोखण्यात आलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मागील चेंडूवरती षटकार, त्यानंतर या 2 धावा. हेच क्रिकेट मैदानात दाखवतोय. संयमाबरोबर आक्रमकता देखील तुमच्या बॅटमध्ये आहे आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 49 रन 49 धावा धावफलकावर. लेफ्ट हँडर बॅटर विक्रांत चांगले क्रिकेट खेळतो. संयमाबरोबर आक्रमण देखील मैदानात प्रत्येक चेंडूवरती करतोय आणि हे चांगलं क्रिकेट. यावेळी खराब चेंडू मयूर याचा पाहायला मिळतो. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी लेफ्ट हँडर बॅटर समोर आणि तो देखील चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 50 धावा 15 रन स्कोअरबोर्डवरती. अर्धशतक सांघिक पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघाचं प्रथम फलंदाजी करत असताना या धावफलकावरती पाहायला मिळतंय. याही वेळी चेंडू खराब पाहायला मिळतो. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच देखील आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा मिळतील याही चेंडूवरती आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 51 रन 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अतिरिक्त दबाव गोलंदाजावरती गोलंदाज मयूर याच्यावरती, कारण समोरून आक्रमण पाहायला मिळते. विक्रांत याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार या इनिंग दरम्यान. चांगले क्रिकेट विक्रांत याच्या देखील फलंदाजातून पाहायला मिळते. अटॅकिंग बरोबरच संयम देखील, सेन्सिबल क्रिकेट देखील तो मैदानात खेळतोय. फुल टॉस चेंडू इनसाइड आउटचा फटका. डीप स्वीपर कव्हरला चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. विक्रांतच्या बॅटमधून दमदार सरदार ब्रँडेड क्रॅकिंग षटकार मयूरच्या विरोधात. लोअर फुल टॉस चेंडू चांगला फटका इनसाइड आउट खेळल्या. डीप स्वीपर कव्हरला. टायमिंग प्रॉपर आणि त्याचबरोबर ताकद देखील या फटक्यामागे गाडी या 6 धावेल तर तुमच्याकडे अचूकता असणं खूप महत्वाचं. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उंची प्राप्त केली. या चेंडूने अनियमित बाउन्स खेळपट्टीमध्ये पाहायला मिळाला मयूराच्या या चेंडूवरती. मदत देखील देणारी ही खेळपट्टी गोलंदाजासाठी आणि त्याचबरोबर नंदनवन ठरणारी ही खेळपट्टी फलंदाजांसाठी. ती दोन्ही दिशेने चांगले क्रिकेट आतापर्यंत खेळलं जाते. बोथ एंडने क्रिकेट खेळत असताना चांगली मदत देते ही खेळपट्टी फलंदाजांसाठी आणि त्याचबरोबर गोलंदाजांसाठी देखील. सांघिक धावसंख्या 57 57 धाव्या धावफलकावरती. यावेळी खराब चेंडू दिशाहीन चेंडू अनियंत्रित मारा. अतिरिक्त धावा खर्च होतील. वाईटचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. मयूर गोलंदाज आतापर्यंत जर पाहिले तर 3 अतिरिक्त 4 अतिरिक्त धावा खर्च करतोय. लांबवणार हे देखील षटक. सांघिक धावसंख्या देखील धावफलकावरती 58 रन 58 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद जरूर झाले, परंतु विक्रांत याचं चांगलं क्रिकेट. आक्रमकरित्या फलंदाजी. फटका ऑन साईडला खेळ्या. मिड विकेटला डीपमधून क्षेत्ररक्षकाला एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? थोडंसं चातुर्य. एकच धाव्या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 रन 59 धाव्या धावफलकावर 2 गडी बाद होत असताना हे समाप्त झाले 4 षटकांचा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धाव्या धावफलकावरती. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. कानकुना प्रीमियर लीग 2024 ही क्रिकेटचा रणसंग्राम असणारी स्पर्धा आणि आजच्या पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 3 मैदानात रंगतोय. प्रत्यक्षदर्शी प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी या मैदानावरती आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासोबत जोडलेले लाईव्ह प्रेक्षक हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आपल्या घर बसल्या स्मार्ट टी व्हीवरून, स्मार्ट फोनवरून आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत. समालोचक संतोष मरे त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा. 59 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लिशन 4 ओव्हर. आणि हे अंतिम षटक असेल पहिल्या इनिंग दरम्यान आणि हे अंतिम षटक कोणता गोलंदाज फेकेल, कारण समोरून आक्रमण ते आक्रमण रोखायचं आहे आणि चांगलं षटक देखील फेकायचं आहे. मागील षटक लांबवणारा मोठी धावसंख्या देखील खर्च करणारं षटक मोरू याचं समाप्त झालं. त्यानंतर अंतिम षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती गणेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 8 ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गणेश हा गोलंदाज
6 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग दरम्यान. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विक्रांत. आतापर्यंत विक्रांतच्या बॅटमधून 3 षटकार मैदानात पाहायला मिळाले. आक्रमकरित्या फटकेबाजी विक्रांत देखील मैदानात करतो आणि त्याला रोखण्यासाठी अंतिम षटकादरम्यान गणेश हा गोलंदाज. शॉर्ट चेंडू श्रामपूलचा फटका ऑन साईडला. मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल फरार सीमारेषा पार. विक्रांतच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक दमदार क्रॅकिंग अफलातून षटकार. गणेशाचं स्वागत क्रॅकिंग षटकाने केलंय. ॲक्शन रिप्लेमध्ये शॉर्ट फुलचा फटका ऑन साईडला मिड विकेटच्या वरून आणि या 6 धावाने सांघिक धावसंख्या 65 रन 65 धावा धावफलकावर. या फलंदाजाला रोखण्यासाठी प्रत्युत्तर कमी पडते गोलंदाजाचं. हे प्रतिआक्रमण रोखण्यासाठी गोलंदाजांना कसोशीचा प्रयत्न करावा लागतोय. आतापर्यंत 4 षटकार विक्रांत याच्या बॅटमधून मैदानात आकुकी फलंदाजी. अटॅकिंग क्रिकेट सातत्याने तो खेळतोय मैदानात. या फलंदाजाला रोखण्यासाठी प्रयत्न शर्तीचे मैदानात झाले गोलंदाजाकडून. प्रत्येक प्रयत्न आतापर्यंत अपयशी मैदानात ठरलाय. सांघिक धावसंख्या 65 रन 65 धाव्या धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या षटकात. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा स्लॉक केलाय. चेंडू डीप कावकडाच्या वरून सीमारेषा पलीकडे. सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वाव. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बॅक टू बॅक षटकार विक्रांतच्या बॅटमधून आणि या 6 धाव्याने सांघिक धावसंख्या 71 रन 71 धावा धावफलकावर. तब्बल 5 षटकार विक्रांतच्या बॅटमधून आणि तो आतापर्यंत खेळतोय 34 रन 34 धावा. 34 धावांवर आतापर्यंत विक्रांत याची बॅटिंग 35 धावांवरती माफी असावी 35 धावांवरती खेळतोय आतापर्यंत विक्रांत हा बॅटर. 5 षटकार विक्रांतच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आक्रमण सातत्याने प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात आणि ते आक्रमण रोखण्यासाठी मैदानात प्रयत्न हे शर्तीचे कमी पडत आहेत. थ्री ब्रदर्स क्रिकेट संघांच्या गोलंदाजाकडून सांघिक धावसंख्या 71 रन लॉस ऑफ 2 विकेट 71 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चांगला चेंडू बॅटचा टॉप एज लागला. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये शॉर्टमध्ये महत्त्वाच्या 3 धावा रोखल्या. डाईव्ह मारत असताना या 3 धावा रोखण्यात आल्या परंतु मेल 1 धाव्या चेंडूवरती विक्रांत आला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 72 रन 72 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले आणि बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंडला साहिशा बॅटर असेल. विक्रांत याची खेळतेने नॉन स्ट्राईक एंडवरून पाहिली ती त्या खेळीचा देखील आनंद लुटलाय. साहिशा बॅटर आहेत आणि आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर यावेळी स्ट्राईक एंडवरती साहिशा असेल. पहिला चेंडू फेस करेल या षटकादरम्यान आणि त्याच्याकडून देखील अपेक्षा असेल ते आक्रमण विक्रांत करतोय ते आक्रमण त्याने देखील करावं मैदानात. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी. या पहिल्या इनिंग दरम्यान सांघिक धावसंख्या 72 रन 72 धावा धावफलकावरती. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जी वाटचाल केली ती मैदानात सफल होते. फटका ऑन साईडला खेळायला जमले लगेचचा फटका वायडिश लॉंगॉनला लॉंग द कार्पेट डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वायडिशमध्ये तैनात. 1 धाव मिळाल्या चेंडूवरती. बॅटर साईशाला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 73 रन 73 धावा धावफलकावर. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील ही सर्वोच्च धावसंख्या पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघ धावफलकावरती दर्ज करतोय उभारतोय. 2 गडी बाद होत असताना 73 धावा 73 रन लॉस ऑफ 2 विकेट. 5th ओव्हर इन अ प्रोग्रेस. 5व्या षटकाचा खेळ मैदानात पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना गोलंदाजी मार्कवरती गणेश असेल. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी फटका आडव्या बॅटने तगडा फटका ताकदवर फटका. मिड विकेटच्या वरून चेंडू बराच दूर निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. द बिग 1 सिक्सर बाय विक्रांत. विक्रांतच्या बॅटमधून आणखी एक मोठा टोला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी आणि या षटकाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 79 रन 79 या धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. सांघिक धावसंख्या 79 या धावफलकावर. वैयक्तिक कोठ्यामध्ये 42 धावांची ही खेळी मैदानात 42 वर खेळतोय विक्रांत हा बॅटर. मैदानात विक्रांत याच्या बॅटमधून आज आक्रमकरित्या फटकेबाजी पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांनी देखील त्या फटकेबाजीचा आनंद मनमुरादपणे लुटलाय. मोठे लांबलचक फटके दूरवर फेकले गेले चेंडू विक्रांतच्या बॅटमधून 79 रन. यावेळी चांगला चेंडू शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी अंतिम चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विक्रांत बाद होईल. तिसरा धक्का बसतोय पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 79 या धावफलकावर
79 रन लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कंप्लिशन 5th ओव्हर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावा आणि 80 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. थ्री ब्रदर्स क्रिकेट संघासमोर पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाचा. हा निर्णय कितपत योग्य असेल येणारे वेळ येणारा काळ ठरवेल. 80 रनचं टार्गेट असेल थ्री ब्रदर्स क्रिकेट संघासमोर आणि याचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंज असेल आमच्यासोबत जुळले जातील याच नगरीमधील हिंदीचा बुलंद आवाज सन्माननीय श्री मंगेश मडगावकर सर. त्याच्यानंतर जी मॅच जातली मांडवी परिवार वर्सेस दर्शन 11. मागता दोनूय कॅप्टना लागीं मातशें टॉसा खातीर प्रवीणा कडेन येवचें. मांडवी परिवार वर्सेस दर्शन 11. धन्यवाद सुमित. काफ़ी बढ़िया मैच. पहले बल्लेबाजी करते हुए पालोले वॉरियर्स ने 79 रन बटोरे. 80 रनों का यानी 80 रनों का लक्ष्य रखा है थ्री ब्रदर्स के पास से. एक बड़ा लक्ष्य आज के दिन का. काफ़ी बढ़िया बल्लेबाजी की है, प्रशंसा करने जैसी बल्लेबाजी की है विक्रांत ने. 42 यानी 42 रनों का योगदान दे चुके अपने टीम के लिए. अंपायर का इशारा आता हुआ, बाबू नाइक का इशारा आता हुआ यहाँ पर. पहले बल्लेबाजी करते हुए 42 रनों का योगदान दे चुके अपनी टीम के लिए. फिलहाल पहली गेंद बढ़िया गेंद टिप्पा के ऑफ स्टंप के बाहर करवट लेती हुई हल्की सी फ्लाइट जरूर थी. उस गेंद को देखा और जाने दिया कीपर के दस्तानों में. पहली गेंद डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए मंजेश पागी फिर एक बार तैर अपने बॉलिंग मार्ग पर. बार बल्ले का ऊपर ही किनारा और सीधी चली गई है कीपर मीलू के दस्तानों में. और पहले विकेट का पतन. शैलेश भंडारी बिना कोई योगदान देते हुए अपने टीम के लिए वापस जा रहे हैं निराश मुद्रा से. फ्लाइटेड गेंद थी, टिप्पा की हल्की सी करवट ली थी. उस गेंद को खेलने की कोशिश की थी शैलेश भंडारी ने. बल्ले का भारी किनारा लिया और सीधी चली गई है कीपर के दस्तानों में. इस मैच के बाद जो मैच होने जा रही है मांडवी परिवार और दर्शन 11 के बीच में, मांडवी परिवार के कप्तान
विनेश सतरकर यहाँ पहुंच चुके हैं टॉस के लिए। दर्शन 11 के कप्तान प्लीज कांटेक्ट टू पेविलियन, आपका इंतजार हो रहा है यहाँ पर टॉस के लिए। बढ़िया सफलता प्राप्त की है मंजेश ने शैलेश भंडारी को। चलता गया है पेविलियन में 80 यानी 80 रनों का लक्ष्य है थ्री ब्रदर्स के पास। शैलेश तो वापस चले गए, शैलेश का स्थान ग्रहण करने के लिए आए नए बल्लेबाज लोकल बॉय होम ग्राउंड पे खेल रहे कृतिक पागी। मंजेश सफलता के बाद अब फिर एक बार तैयार। पहली ओवर पावर प्ले, कंपलसरी पावर प्ले ओवर। बार टिपा के अंदर आती हुई गेंद शरीर को टकराई, जोरदार अपील जरूर हुई थी लेकिन अंपायर पे कोई असर नहीं। दो ही अंपायर गोवा क्रिकेट मान्यता प्राप्त अंपायर है, तजुर्बेबंद अंपायर है दो ही। फिलहाल रन की कोई गुंजाइश नहीं। डॉट सफलता प्राप्त किए मंजेश पागी ने बिना कोई स्कोर। एक विकेट चली गई शैलेश भंडारी की। इस बार जगह बनाना चाहते थे, ठीक तरह से बल्ले पे आई ने शॉर्ट फाइंड पर फील्ड होती हुई खुद कीपर द्वारा, मिलू द्वारा। रन की कोई गुंजाइश नहीं। बांध के रखा है 80 रनों का लक्ष्य, 80 रनों का लक्ष्य। पार ओवर के कोटे में पहले ओवर की चंद गेंदे हो चुके, एक विकेट भी हासिल किया शैलेश भंडारी के रूप में मंजेश पागी ने। इस बार रिवर्स स्वीप का इस्तेमाल किया, अल्टी पल्टी खेला और सक्सेस भी होते हुए गेंद चली गई है पॉइंट को पार करती हुई 6 रनों के लिए। फ्लाइटेड टी ऑफ स्टंप पर उछली थी, उस गेंद को देखकर अपना दिशा बदल दी, अल्टी पल्टी यानी रिवर्स स्वीप का इस्तेमाल किया, बल्ले के बीचों बीच लिया और बढ़िया टाइमिंग के साथ पॉइंट के ऊपर से खेलने में कामयाबी हासिल की। कृतिक पागी ने छक्के के साथ अपना और अपनी टीम का खाता खोलने में कामयाबी हासिल करते हुए कृतिक पागी। फिलहाल फिर एक बार अपने आप को संभालते हुए मंजेश तैयार अपने बॉलिंग मार पर। राइट आर्म हो द विकेट। बार टिपा के नीचे रहती हुई गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी कृतिक ने। बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं हुई। डॉट और डॉट के साथ ही साथ पहली ओवर की समाप्ति होती हुई और पहली ओवर समाप्त होने के बाद एक विकेट तो चली गई है शैलेश भंडारी के रूप में और स्कोर है जो अभी भी कृतिक पागी के बल्ले से लगा हुआ छक्का यानी 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट। दर्शन 11 के कप्तान प्लीज वैष्णव पेडनेकर प्लीज कॉन्टेक्ट टू पेविलियन फॉर द टॉस, आपका इंतजार हो रहा है यहाँ पर। मांडवी परिवार के कप्तान विनेश सतरकर यहाँ आपका इंतजार करते हुए टॉस के लिए। पहली ओवर खत्म हो चुकी है और पहली ओवर में 6 रन 1 विकेट। अब दूसरी ओवर लेके आए अजीत कुमार पंत और स्ट्राइक पर है लविस। टिपा के ऑफ के बाहर करवट लेती हुई गेंद को आड़े बल्ले से खेलते हुए डीप मिड ऑन के क्षेत्र में मोड़ दिया है। 1 रन चुरा लिए, 1 रन के साथ अपना खाता खोलने में कामयाबी हासिल करते हुए लेविस बारेटो और स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 7 रन। अब स्ट्राइक चला है कृतिक के पास। मैच जीतना है तो कृतिक और लेविस को बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी। जैसे विक्रांत ने बल्लेबाजी की है वैसी बल्लेबाजी करनी पड़ेगी। बार खेल तो दिया है, मिड ऑन के ऊपर से गेंद चली गई है सीमा को पार करते हुए 6 रनों के लिए। हल्की सी उछाल थी, उस उछाल को बढ़िया नापा, अपने दाहिने पैर को थोड़ा सा मोड़ा, बल्ले के बीचों बीच लिया और बढ़िया टाइमिंग भी हासिल करते हुए कृतिक पागी छक्के के रूप में उस गेंद को तब्दील किया है और छक्के के साथ स्कोर में थोड़ी सी तेजी आ चुकी है। स्कोर हो चुका है 13 रन 1 विकेट। अजीत फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार पर। राइट आर्म ओवर द विकेट। इस बार खेल तो दिया है, सीधी पेविलियन के ऊपर से गेंद चली गई है सीमा को पार करती हुई 6 रनों के लिए। स्ट्रेट
ड्राइव के रूप में उस गेंद को खेल दिया है, पेविलियन के ऊपर से चली गई है गेंद 6 रनों के लिए। हल्की सी फ्लाइट थी और बढ़िया खेल दिया उस गेंद पर। कृतिक पागी ने होम ग्राउंड पर खेल रहे, जरूरत है बड़ी बल्लेबाजी की, तो वैसी ही बल्लेबाजी करनी पड़ेगी कृतिक पागी को। फिलहाल फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्ग पर अजित कुमार पंत। 80 रनों का लक्ष्य थ्री ब्रदर्स के पास। बाहर ऑफ स्टंप के बाहर उछली हुई गेंद कवर के ऊपर से मोड़ने में कामयाबी, गेंद चली गई है सीमा को पार करती हुई 4 रनों के लिए। ऑफ स्टंप के बाहर थी, उछली थी और उस चाल का पूरा फायदा उठाया है। कृतिक पागी ने खेल दिया है एक्स्ट्रा कवर के ऊपर से 4 रनों के लिए। चौके के साथ ही साथ स्कोर में तो तेजी आती हुई स्कोर हो चुका है 23, लॉस ऑफ 1 विकेट। एक विकेट तो चली गई है शैलेश भंडारी के रूप में, पहली ओवर में वापस चले गए थे पेविलियन में और कुछ बताते हुए मिलिंद राकर अजित को कुछ बताते हुए, कुछ दिशा देते हुए, फिर एक बार अपने आप को संभालते हुए अजित इस बार टिप्पा के थोड़ी नीचे रही थी, बल्ले का अंधुनी किनारा लेके गेंद चली गई है शॉर्ट स्क्वायर पर, खुद कीपर द्वारा फील्ड होती हुई। तब तक मौका था 1 रन चुराने का, कृतिक के पास 1 रन चुरा भी लिया और 1 रन के साथ स्कोर हो चुका है 24, लॉस ऑफ 1 विकेट। 1 विकेट खो चुके हैं थ्री ब्रदर शैलेश भंडारी के रूप में। 80 रनों का लक्ष्य, बड़ा लक्ष्य, पहाड़ जैसा लक्ष्य सामने है थ्री ब्रदर्स के। अब स्ट्राइक है लेविस बारेटो के पास, एक बड़े बल्लेबाज है, एक कानकोन में नामवंत बल्लेबाजों में इनकी भी गणना की जाती है। फिलहाल अजित कुमार पंत तैयार अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार खेल तो दिया है, ठीक से बल्ले पे आई नहीं, डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद चली गई। डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी आके उस गेंद को गैदर करे, फील्ड करे, वापस भेजे। मौका था लेविस के पास 1 रन चुराने का, 1 रन चुरा लिया। 1 रन के साथ स्कोर हो चुका है क्वार्टर सेंचुरी और दूसरी ओवर की समाप्ति भी हो चुकी है। दूसरी ओवर समाप्त होने के बाद स्कोर है 25, लॉस ऑफ 1 विकेट। धन्यवाद डीजे। 2 ओवर खत्म होने के बाद स्कोर है 25, लॉस ऑफ 1 विकेट। 25 रन, 1 विकेट खो चुके हैं। अब हाथ खोलने पड़ेंगे अगर ये मैच जीतना है तो थ्री ब्रदर्स को, क्योंकि 80 रनों का लक्ष्य पार करना है आपका। अभी भी 2 ओवर खत्म होने के बाद सिर्फ आपने 25 रन बटोरे हैं और 55 रनों की आवश्यकता है आपको ये मैच जीतने के लिए 18 गेंदों में। मतलब अगर इस स्कोर की ओर बढ़ना है तो आपको बड़ी बल्लेबाजी करनी पड़ेगी। स्ट्राइक पर है लेविस बारेटो, नॉन स्ट्राइक एंड पे खड़े हैं कृतिक और गेंदबाजी का बार संभाल रहे हैं पालोले मोरियस की ओर से दिलेश। बार बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर, फुल टॉस थी, उस गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, बल्ले पे आई नहीं, बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ, डॉट निकालने में कामयाबी। इस मैच के बाद जो मैच होगी वो मांडवी परिवार और दर्शन 11 के बीच में। टॉस चली गई है मांडवी परिवार के पक्ष में और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है मांडवी परिवार ने। फिलहाल पहली गेंद, तीसरी ओवर की पहली गेंद डॉट निकालने में कामयाबी हासिल की है दिलेश ने। लेविस फिर एक बार तैयार, जानते हैं कि बड़ा स्कोर है सामने, पार करना है वो स्कोर को। 12 फुल टॉस गेंद, खराब गेंद और पूरा समाचार लेते हुए डीप स्क्वायर लेग अंपायर के सिर के ऊपर से मोड़ दिया है 6 रनों के लिए। खराब गेंद थी, फुल टॉस गेंद थी, धीमी गति की गेंद थी और उस गेंद पर प्रहार किया है लेविस बारेटो ने छक्के के रूप में और छक्के के साथ ही साथ स्कोर में वृद्धि तो हो चुकी है। स्कोर हो चुका है 31 रन, 31, लॉस ऑफ 1 विकेट।
इस बार फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाहर उस गेंद को खेल दिया है। एक्स्ट्रा कवर की दिशा में हल्की सी मिस फील्डिंग ज़रूर हुई थी वहाँ पर, लेकिन बढ़िया एफर्ट दिखाते हुए तब तक मौका था लेविस के पास 2 रन चुराने का। 2 रन चुरा लिया और 2 रनों के साथ इजाफा होता हुआ स्कोर में। स्कोर हो चुका है 33 रन। 33 रन हो चुके हैं। 33 रन हो चुके हैं। दिलेश फिर एक बार तैयार अपने आप को संभालते हुए तलपन रिवर से गेंदबाजी करते हुए लेविस बारेटो को 33 रन, लॉस ऑफ 1 विकेट। तीसरी ओवर प्रगति पर है। चंद गेंदें हो चुके हैं तीसरी ओवर की। तो बाहर खेल तो दिया है, गेंद चली गई है मिड विकेट की दिशा में। हवा में गेंद है, मंजेश वहां मौजूद थे, गलती कर चुके हैं मंजेश। जीवन दान दे चुके हैं लेविस बारेटो को। आसान सी कैच, लॉलीपॉप जैसी कैच मंजेश जैसे खिलाड़ी ने ड्रॉप किए। 1 रन का इजाफा होता हुआ यहाँ पर थ्री ब्रदर्स के खाते में। और फील्डिंग में भी हल्की सी परिवर्तन होते हुए डीप स्क्वायर लेके खिलाड़ी को सर्कल के अंदर बुलाया है और जो कवर पर खिलाड़ी था उसको डीप मिड ऑन पर भेज दिया है। अब स्ट्राइक आए कृतिक के पास। दिलेश की अगली गेंद कृतिक पागी को। 12 फुल टॉस गेंद, प्रहार तो किया है। काव कॉर्नर के क्षेत्र में गेंद चली गई है, सीमा को चीरती हुई 6 रनों के लिए। खराब गेंद थी, फुल टॉस गेंद थी और बड़ा प्रहार किया है। आते आते ही प्रहार किया है कृतिक पागी ने। छक्के के रूप में इस गेंद को तब्दील करते हुए कृतिक पागी और छक्के के साथ साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 40 रन हो चुके हैं। 40 रन 4 छक्के के बदौलत खेल रहे कृतिक पागी। खराब गेंद पर बड़ा प्रहार किया है। समाचार लेते हुए दिलेश का कृतिक पागी होम ग्राउंड पे खेल रहे। बढ़िया परफॉर्मेंस है इस ग्राउंड पर कृतिक पागी का। बार काफी बढ़िया गेंद, ब्लॉक होल लाइन गेंद। उस गेंद को हेलीकॉप्टर शॉट खेलना चाहते थे कृतिक, मिस हो गए। गेंद ने विकेटों का चुम्मा लिया और दूसरे विकेट का पतन होता हुआ कृतिक पागी वापस जाते हुए पेविलियन में 4 छक्कों के बदौलत 29 रनों का 4 छक्के और 1 चौके के बदौलत 29 यानी 29 रनों का योगदान दे चुके अपने टीम के लिए कृतिक पागी। वापस जाते हुए पेविलियन में बढ़िया सफलता प्राप्त की है। आखिरी गेंद पर तीसरी ओवर की समाप्ति हो चुकी है और तीसरी ओवर समाप्त होने के बाद 2 विकेट चली गई है थ्री ब्रदर्स की, शैलेश भंडारी और कृतिक पागी, और स्कोर है 40 रन। नहीं बल्लेबाज आए फिलहाल नॉन स्ट्राइक पे खड़े रहेंगे और स्ट्राइक आया है लेविस बारेटो के पास और चौथी ओवर इनिंग की लेके आए शाइश कामत। शाइश कामत एक जीवन दान मिला है लेविस बारेटो को मंजेश के हाथों से। फिलहाल लेफ्ट आर्म राउंड विकेट, पहली गेंद टिप्पा के ऑफ स्टंप के बाहर करवट लेते हुए छेड़छानी करने की कोशिश की थी लेविस बारेटो ने। बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए पहली गेंद बढ़िया निकालते हुए डॉट निकालते हुए शाइश कामत रेगुलर क्रिकेटर है, रेगुलर गेंदबाज है ये शाइश कामत। काफ़ी बढ़िया बॉडी मूवमेंट करते हुए शाइश कामत लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस बार भी बढ़िया गेंद टिपा के तेज चली गई है कीपर के दस्तानों में। लगातार 2 गेंदे डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए शाइश कामत। अभी भी स्कोर रुका हुआ 40 रन, 2 विकेटें चली गए। शैलेश भंडारी और कृतिक पागी वापस
चले गए पेविलियन में। टॉस जीती थी थ्री ब्रदर्स ने और टॉस जीतकर आमंत्रित किया था पालोले मॉरियस को बल्लेबाजी के लिए। पहले बल्लेबाजी करते हुए आक्रामक बल्लेबाजी की है विक्रांत ने 42 रनों का योगदान अपने टीम के लिए देते हुए 80 रनों का लक्ष्य रखा है थ्री ब्रदर्स के पास। फिलहाल ऑफ स्टंप के बाहर करवट लेती हुई गेंद और अंपायर का इशारा आता हुआ वाइड। अतिरिक्त रन जुड़ता हुआ खाते में अतिरिक्त रन के साथ इजाफा होता हुआ थ्री ब्रदर्स के खाते में 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 41 लॉस ऑफ 1 विकेट, लॉस ऑफ 2 विकेट्स थ्री ब्रदर्स। इस मैच के बाद जो मैच होगी वो दर्शनी लेवल और मांडवी परिवार। बाहर भी खेलने की कोशिश, टिपा के नीचे रहती हुई गेंद, डॉट। लगातार 3 गेंदे डॉट निकालने में कामयाबी हासिल की है शाइश कामत ने लेविस बारेटो को। बढ़िया रोक लगाई है, बांध के रखा है लेविस को। शाइश कामत ने एक ही दिशा में खिला रहे हैं लेविस को शाइश कामत। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद और अंपायर का इशारा आता हुआ वाइड। अतिरिक्त रन जाता हुआ, अतिरिक्त रन के साथ स्कोर हो चुका है 42 रन। 2 गेंदे इस ओवर में अतिरिक्त चली गई है शाइश कामत की, 2 वाइड चली गई है शाइश कामत की। फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार पर लेफ्ट आर्म राउंड। इस बार हल्की सी फ्लाइट, उस गेंद को बढ़िया नापा, काउ कॉर्नर के क्षेत्र में खेल दिया 6 रनों के लिए। लेविस ने छक्के के साथ स्कोर में वृद्धि होती हुई, धीमी गति की गेंद थी और उस गेंद को बढ़िया नापा है लेविस ने, छक्के के रूप में तब्दील किया है काउ कॉर्नर के क्षेत्र में और छक्के के साथ ही साथ स्कोर हो चुका है 48 रन, 48 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। अभी भी चौथी ओवर प्रगति पर है गेंदबाज है शाइश कामत। जीतना है तो 80 रनों का लक्ष्य थोड़े से दूर जाते हुए ब्रदर्स के हाथों से। छक्के की बदौलत स्कोर में तो वृद्धि हो चुकी है, स्कोर हो चुका है 48 रन। अब बाकी के 8 गेंदों में 32 यानी 32 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए थ्री ब्रदर्स को। 8 गेंदे शेष है और 8 गेंदों में 32 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए। शाहिश का फिर एक बार तैयार, दूर दूर फैली हुई फील्डिंग पालोले मोरियस की। शाहिश फिर एक बार तैयार, लेफ्ट आर्म राउंडर लेविस के लिए। तो बाहर खेल तो दिया है, गेंद चली गई हवा में, खुद शाहिश कामत गेंदबाज उस गेंद के नीचे और बढ़िया एफर्ट, काफी बढ़िया एफर्ट करते हुए उस कैच को पकड़ा है और एक झटका, बड़ा झटका देने में कामयाबी हासिल की है। लेविस को चलता किया पेविलियन में, तीसरे विकेट का पतन होता हुआ लेविस के रूप में थ्री ब्रदर्स का।
धन्यवाद डीजे। 3 विकेट तो चली गई है थ्री ब्रदर्स की। फिलहाल सफलता प्राप्त की है शाहिश कामत ने। शाहिश कामत फिर एक बतिया लेफ्ट आर्म राउंड नए बल्लेबाज के लिए। इस बार फुल टॉस और आते आते ही बड़ा प्रहार करते हुए मिडोन के ऊपर से गेंद चली गई है सीमा को पार करती हुई। 6 रनों के लिए खराब गेंद थी, फुल टॉस गेंद थी और आते आते ही बड़ा प्रहार किया है। छक्के के रूप में उस गेंद को तकदीर किया और छक्के के साथ ही साथ चौथी ओवर की समाप्ति होती है और चौथी ओवर समाप्त होने के बाद स्कोर है 54 रन। 54 रन हो चुके। 54 लॉस ऑफ 3 विकेट्स। धन्यवाद डीजे। 6 गेंदे 26 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए थ्री ब्रदर्स को। स्ट्राइक पर है मयूर और गेंदबाजी का बार संभाल रहे मिलिंद्र मिलू। 6 गेंदे 26 रन। बार पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, उस गेंद को सीधे बल्ले से खेलने की कोशिश की, चली गई एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के दस्तानों में और एक विकेट का पतन होता हुआ थ्री ब्रदर्स का। मयूर वापस जा रहे हैं पेविलियन में निराश मुद्रा से बिना कोई योगदान देते हुए अपने टीम के लिए। प्रवीण भगत, सॉरी, पहली गेंद पर सफलता प्राप्त की है। मयूर तो वापस चले गए। अब आए लेफ्ट हैंडेड बल्लेबाज सरवंश और सफलता के बाद फिर एक बार तैयार मिलू। पर आते आते जगह बनाना चाहते थे, क्लीन बोल्ड हो चुके और एक विकेट का पतन होता हुआ थ्री ब्रदर्स का। दूसरी गेंद पर दूसरी सफलता प्राप्त की है मिलू ने। दो गेंदों में दो सफलता के बाद फिर एक बार आते आते खेल तो दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्ड हो चुकी है कौशल द्वारा। एक रन चुरा लिया, दूसरे रन के लिए पलटे जरूर थे लेकिन वापस भेजा है। एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा और एक रन के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 55। 55 रन लॉस ऑफ 5 विकेट। मिलू की अगली गेंद राइट आर्म ओवर दे विकेट नए बल्लेबाज के लिए। बार टिपहा के उछलती हुई गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए इस मैच के बाद जो मैच होने जा रही है मांडवी परिवार और दर्शन 11 के बीच में, टॉस चली गई है मांडवी परिवार के पक्ष में और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। मिलू की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। बार खेल तो दिया था, सीधी चली गई है पॉइंट के खिलाड़ी के दस्तानों में और एक विकेट का पतन यानी 6वें विकेट का पतन होता हुआ थ्री ब्रदर्स का।
6 विकेट तो चली गई है, 6। अब नए बल्लेबाज आए हैं प्रवीण भगत। फिलहाल मिलू की अगली गेंद सफलता तो प्राप्त किया है मिलू ने, अब तक तो बढ़िया गेंदबाजी। इस बार टिप्पा के उछलती हुई गेंद ऑफ स्टंप के पास टैप आउट करके खेलने की कोशिश की थी प्रवीण ने। बल और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ। डॉट और डॉट के साथ ही मैच चली गई अब पालोलेम वॉरियर्स के पक्ष में। बढ़िया बल्लेबाजी की है विक्रांत ने, तारीफ करने जैसी बल्लेबाजी की है विक्रांत ने। 42 रनों का योगदान और इस योगदान के बदौलत 80 तक पहुंचे पालोलेम वॉरियर्स। जीत तो हासिल की है और इस अब जो मैच होने जा रही है मांडवी परिवार और दर्शन 11 के बीच में। टॉस जीती है मांडवी ने और मांडवी ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है दर्शन 11 को। अब जो मैच होने जा रही है मांडवी परिवार और दर्शन 11 के बीच में। टॉस जीती है मांडवी ने और पहले गेंदबाजी का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया दर्शन 11 को।